त्यांना काही सोडायला तयार नाही. अगदी मध्यभागी घेतले त्यांना स्क्रीनवरती. आमच्या वहिनी बघत असतील, वाटत नाही बघत असतील आता, पण खूप सुंदर पोज आहे त्यांची. बटरफ्लाय करतायत की काय. तेवढ्या रेग्युलर मॅच या ठिकाणी सुरू होते. नारे संघाने टॉस जिंकलाय. संघनायक वैभवने सांगितलं की आम्ही बॅटिंग करू आणि जगदंब वाकण अर्थातच प्रांजल स्वरूप 11 जगदंब वाकण संघाला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केले. 4 ओव्हरची मॅच. वेळ प्लीज जास्त घेऊ नका, विनाकारण टाइमपास अजिबात नको मित्रांनो, कारण की भरपूर उशीर झाला. आणखीन एक मॅच कव्हर करायची आहे. तर टॉप 4 साठी ही लढाई या ठिकाणी सुरू आहे. ओपनिंग पेर अमर तयार. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला पाठवलाय, फ्लिक केलाय, चेंडू सीमारेषे बाहेर आणि पहिला चौकार अमरच्या बॅट मधून. रिप्ले बघा. फुल टॉस बॉल, कंट्रोल नव्हता, नियंत्रण नव्हतं. थेट बॅटवरती फुल टॉस दिलाय आणि फक्त दिशा द्यावी लागली अमरला. फार जास्त काही करावं लागलं नाही. वेग देखील त्यामध्ये प्रचंड होता. पुन्हा एकदा सोमनाथ. हो, बॅटची एज मागे काय झालंय, कठीण होता. जमिनी समांतर हा झेल होता, पकडता आला नाही. या दरम्यान आपण बघतायत ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत बघा. स्लाइस केलं होतं, बॅटची एज लागली. शॉर्ट थर्ड मॅनला हाताला ब्रश करून चेंडू खाली पडलेला आहे. की यंगस्टर त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना धावसंख्या धावफलक होती 4. सोमनाथ तयार. एकदम राऊंड दी विकेट येत आहेत. खूप चांगली कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये या दोन्ही संघांनी केलेले. एक एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या समोर. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, पुन्हा टाकावा लागेल. वाईटच्या स्वरूपात धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 5. 4 ओव्हरची मॅच. मागचा सामना आपण बघितलं की आपण मागच्या काही 3 रात्रीमध्ये बघितलं की धावसंख्या चेस होत नाही, पण गोपीचंद सारखे फलंदाज असतात ते सांगतात की चेसिंग करता येते, ती तुम्हाला करून दाखवावी लागते. आणि 3 ओव्हरच्या आतच ही रन चेस झाली 53 धावांची. बॅटची एज. यावेळेस मात्र एक सहज सोपा झेल मागे पकडला गेला. अमर संघर्ष करत होते. चौकार जरूर आला होता पहिल्या बॉलवरती, मात्र तदनंतर आपण बघतायत एक कमबॅक सोमनाथचा. पहिला गडी बाद होतोय नारेन संघाचा. मैदानावरती अमर परतला. अमरने मागच्या मॅचमध्ये अपेक्षा भंग केल्या, पण या मॅचमध्ये बघूया. स्वप्नीलने मागच्या मॅचमध्ये एक छोटीशी इनिंग साकारली होती. खूप चांगली बॅटिंग प्रेमनाथ हजारीने केली होती आणि तकदीरचं योगदान. यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवलाय, सीमारेषे बाहेर, चौकार. आल्या आल्याच सुरुवात चौकारने केलेली आहे.
शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर निघणारा बॅकफुटवरती गेले जागा बनवली आहे फटक्यासाठी पॉवर प्ले सुरू आहे आणि गॅपमधून हा चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर धावसंख्या 9 धाव फलकावरती. हो बॅटची एज बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर येत आहेत गलीमधून त्या ठिकाणी आले होते या दरम्यान 1 धाव धावसंख्या धाव फलकावरती 10. एक विकेट गमावलेला अमरच्या रूपाने. इथून मात्र बघूया 4 ओव्हरची मॅच टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा इरादा आणि कुठेतरी एक मोठं लक्ष उभं करण्याचा तो मानस आहे. पण बघूया ते मानस ते धाडस इथे दाखवत आहेत का. समोर जगदंबा वाकणसारखा एक इनफॉर्म संघ दोन्ही संघ फॉर्मात आहेत चांगल्या टचमध्ये आहेत दोघांकडे क्वालिटी अटॅक आहे दोघांकडे चांगले मॅच विनर खेळाडू आहेत त्यामुळे मॅच रंगतदार असू शकते. ओ ड्राईव्ह केलंय समोर फिल्डर आहेत क्षेत्ररक्षण जबरदस्त डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता त्यामध्ये सफलता प्राप्त झाली नाही. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली आहे ती म्हणजे 11 धावा झालेले आहेत. चांगली फेरी मध्ये पोहोचण्यासाठी ही लढाई आहे. अप्रतिम तर ही टॉप 4 साठी लढाई आहे पण बक्षीस पात्र फेरी नाही म्हणतात कारण की 16च्या गटामधून 2 संघ हे फायनलमध्ये असतील आणि त्या दोघांमध्ये खरं तर ते बक्षीस असेल आणि टॉप 4 आपण बघतोय की 40+ साठी 4 पारितोषिक आहेत आणि सुंदर अशा ट्रॉफीज. उद्याचा पहिला सामना रेग्युलरमधून जो सामना पेंडिंग होता सोनारपडा आणि निळजेमध्ये होणार आहे तर ठीक 5 वाजता रिपोर्टिंग करा जर बघत असतील ऐकत असतील किंवा कोणी त्यांचे समर्थक असतील. निरोप तर पोहोचवला आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून. दुसरा सामना उंबारली वर्सेस गावदेवी उंबारली वर्सेस आई गावदेवी भोपरमध्ये होईल रेग्युलरचा सामना दुसरा आणि तिसऱ्या सामन्यामध्ये एदुडणे ब वर्सेस पहिला रेग्युलर सामना विजेता यांच्यामध्ये होणार आहे आणि त्यानंतर टॉप 4 सामन्यांचे लॉट्स होतील 40+चे. अशा प्रकारे हे वेळापत्रक असणार आहे. उद्या कुठल्याही प्रकारचे ॲडजस्टमेंट तडजोड होणार नाही याची नोंद करून घ्या कारण मागच्या 3 रात्रीमध्ये आणि आत्तापर्यंत आम्ही भरपूर ॲडजस्टमेंट केलेली आहे. इतके ॲडजस्टमेंट आजवर कुठल्याही कमिटीने केले नाही त्याबद्दल त्यांचा आभार तुम्ही व्यक्त करायला हवं. ज्या ज्या संघांना ॲडजस्टमेंट केलेली आहे खऱ्या अर्थाने मोठ्या मनाने तुम्ही जाहीर ते आभार व्यक्त करायला हवं कारण की ज्या पद्धतीने शेड्यूल बदलत गेला आणि ते बर्डन वाढत गेलं त्यामुळे प्लीज उद्या कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंटची अपेक्षा कुठल्याही संघाने करायची नाही आहे. उद्या आयोजक जे सांगतील त्याच वेळेवरती यायचं आहे अन्यथा तुम्हाला दंडित केलं जाईल. मग काय तुमच्या विरुद्ध ॲक्शन घेतली जाईल ते आयोजक ठरवतील. बॉलिंग मार्कवर उद्देशला आणलेले 2 चेंडू अप्रतिमरित्या हाताळलेले आहेत. दोन्ही चेंडू डॉट आलेले आहेत. पुन्हा एकदा उद्देश यावेळेस उडवलाय कव्हरच्या दिशेने अपीच खेळले होते फिल्डर येत आहेत एक्स्ट्रा कव्हरवरना केवळ एकदा मिळेल. चांगला कमबॅक झालाय. सुरुवात चौकारने झाली होती डावाची आणि तदनंतर आपण बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा 11 आल्या आणि या ओव्हरमध्ये केवळ 1च धाव आलेली आहे. आक्रमण करावं लागेल. बॅटिंगमध्ये स्ट्रेंथ आहे दोन्ही बॅटर चांगल्या टचमध्ये आहेत पण बघूया या मॅचमध्ये काय घडतंय. उपांत्य फेरीची लढत जो जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. उद्देश तयार. ऑन साइडला खेचला चेंडू फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण चांगलं झालं केवळ एकदा मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज तोच खरा असतो ज्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षण सजवतो त्याच पद्धतीने त्याला बॉलिंग ॲक्च्युली करायची असते. बऱ्याचदा ऑन साईडला 3-4 फिल्डर लावले जातात आणि ऑफ साईडला शॉर्ट ऑफ लाईन गोलंदाजी केली जाते त्यामुळे फलंदाजांना ती नामी संधी निर्माण होत असते. फिल्डिंगची रचना ऑन साईडला आपण बघताय वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. गुडघ्यावरती येऊन खेळायचा प्रयत्न आहे दरम्यान अंपायर सांगतात वाईड बॉल आहे. वाईडच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. चौदा धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा तयार स्ट्राईकला मयूर
ओ फुल टॉस, वेग प्रचंड, कंट्रोल नव्हता या दरम्यान. बघूया तिसऱ्या पंचांना अंपायरचा रिव्ह्यू आहे, चेक करूया आपण. साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांनी या आपण निरंजन सावंत सर, मॅन फ्रॉम कल्याण, चेक करतील. टीव्ही अंपायर तंत्रज्ञान आहे आपल्याकडे, त्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. खेळामध्ये पारदर्शकता यावी, फेअर क्रिकेट व्हावं, कुणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी आपण या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. अलीकडच्या काळात तंत्रज्ञान विकसित होत चाललेलं आहे आणि इट्स नो बॉल असं अंपायर म्हणतात की हा नो बॉल आहे. पुन्हा एकदा उद्देश, ओ लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला गेला चेंडू सीमा पार, धावा मिळतील 6, आला हा षटकार. मध्ये पहिले 3 चेंडू केवळ 1 धाव आणि बघा पुढच्या एका चेंडूमध्ये तब्बल 8 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 21, या दरम्यान या 2 धावा म्हणजे एकूण 23 धावा. चढ उतार आपण या इनिंग मध्ये बघितलेला आहे आणि या मॅच मध्ये आपण बघूया कशा पद्धतीने दोन संघ लढतायत. ग्रामीण क्रिकेट प्रत्येकाच्या करता आवडीचा विषय. व्यावसायिक क्रिकेट आपण सातत्याने बघत आलोय, पण ग्रामीण क्रिकेटची क्रेज कधी कमी झाली नाही. संपूर्ण गावाच्या ज्या अपेक्षा घेऊन हे सगळे खेळाडू मैदानावरती उतरत असतात. कितीही पैसा ग्रामीण क्रिकेटमध्ये आज आला असला तरीही आज या खेळ गावाच्या सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी, गुणवत्तेसाठी खेळला जातो. किती पैसे तुम्ही जिंकले ते महत्त्वाचं नाही, कारण गावात जाताना जेव्हा तुम्ही पहिला क्रमांक मारता, जिंकता, तेव्हा तुम्ही काय पैसे उडवत जात नाही. तुम्ही ती ट्रॉफी डोक्यावरती घेऊन गुलाल उधळत जात असता, तेव्हा तुमचं गाव सन्मान करत असतो. त्यामुळे हे सगळे खेळाडू प्रेशर प्रचंड असतो. आपण म्हणतो की खेळाडू मैदानात खेळतायत, कित्येकदा त्यांना कित्येक संकटांना सामोरे जावं लागतं. या खेळामध्ये तुमची एकाग्रता, तुमची जबाबदारी, तुमची संघ भावना आणि त्याचबरोबर तुमची लढाऊ वृत्ती, या सगळ्या गोष्टी या खेळामध्ये तुम्हाला खरं बघायला मिळतात. क्रिकेटचं पहिलं अक्षर सी, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची असते. क्रिकेटचं दुसरं अक्षर आर, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. क्रिकेटचं तिसरं अक्षर आय, इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता क्रिकेटमध्ये तुम्हाला दाखवावी लागते. क्रिकेटचं चौथं अक्षर सी, सी म्हणजे कंट्रोल, तुम्हाला नियंत्रण दाखवावं लागतं. त्यानंतर के, के फॉर नॉलेज, ई फॉर एनर्जी, टी फॉर टेम्परामेंट. इथून हा प्रहार केला आलाय हा षटकार आणि या षटकाने धाव संख्येला मिळतो आकार. काय जबरदस्त फटका खेचला होता मयूरने, चांगल्या फॉर्म मध्ये. सुपर शॉट हा बघा, ॲक्शन रिप्ले. 29 धावा झाल्यात. कमबॅक झालंय नारायणचं. हो, प्लॅन मिस. प्रचंड वेग आणि या वेगाने पूर्णपणे चकवलंय फलंदाजाला. क्लोज किपिंग करतायत यष्टांच्या मागे सोमनाथ. धावसंख्या धावफलकावरती 29, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती अविनाश भोईर बॉलिंग मार्कवर तयार. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर आहे. अंपायर सांगतात वाईड बॉल आहे. वाईडच्या आधाराने धाव येईल. 30 धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळते. मयूर 12 वरती खेळतोय, स्वप्नील 10 वरती खेळतोय. स्ट्राईक रेट जर आपण बघितलं तर मयूरचा 200च आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय 170चा स्ट्राईक रेट.
पुन्हा एकदा अविनाश मागे गेलाय, फाईन लेगला फिल्डर ऍक्शन मध्ये त्या ठिकाणी वाईट बॉल 1+1 अशा 2 धावा मिळतील. खराब गोलंदाजी, 2 चेंडू वाईड आलेले आहेत. मागच्या ओव्हरमध्ये 2 अवांत चेंडू आपण बघितलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 32, वाईट +1 एकूण 2 धावा आहेत. करंट रन रेट 13.71 या ठिकाणी दाखवतोय आणि प्रोजेक्टेड स्कोर 55. तर 55 ही धावसंख्या देखील काही 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कमी नाही आहे, पण मगाशी कमी पडल्या खरं तर बोफरला 52 धावा. त्या पद्धतीने गोपीचंदने बॅटिंग केली. पॉइंटला फिल्डर आहेत, मागे आले, चेंडू पडल्यानंतर थोडा डायव्हर्ट झालाय, लेफ्ट साईडला टर्न झाला, पण 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले ती म्हणजे 34 धावा. या षटकात आतापर्यंत 11 धावा आल्या 3 बॉलमध्ये. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. प्रयत्न केला जाईल, मोठ्या फटक्यांच्या शोधात जरूर असतील नारायणचे बॅटर. शफलून खेळायचा प्रयत्न कठीण आहे. जेव्हा चेंडूमध्ये वेग असतो तेव्हा अशा प्रकारचे फटके इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करतायत. अजूनही प्रेक्षक काही ठिकाणी आम्ही बघतोय शिस्तबद्ध पद्धतीने सामन्याचा आनंद घेत आहेत. पॉइंटला फिल्डर आहे, झेलची शक्यता, वेल जज कॅच, चांगला झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक बाळाराम होते, फलंदाज बाद होईल. हा दुसरा गडी बाद नारायण संघाचा. ही बघा बाईक होंडा शाईन आमच्या नरेश दादाने आम्हाला दिलेली आहे आणि अशा कित्येक बाईक त्याने आजवर दिलेल्या आहेत, ते देखील रेकॉर्ड करतायत. एका बाजूला काशीनाथ दादा ज्यांनी 90पेक्षा जास्त बाईक दिलेले आहेत, पण आमच्या नरेश दादांचं वैशिष्ट्य आहे बाईक देणार तर चांगली देणार, नाही तर देणार नाही. हल्ली आपण बघतो की 12-13 बाईक जाहीर करतात आणि ते 30-35 हजारच्या ते इलेक्ट्रिक स्कूटर देऊन मोकळे होतात. पण इथे नाही, इथे 1,00,000-1.5 लाखाच्या बाईक दिल्या गेलेल्या आहेत आजवर. हा इतिहास राहिलेला आहे. हा मनाचा मोठेपणा आहे. कुठलाही राजकीय सिम्बॉल पाठीशी नाही आहे, कुठलाही पद नाही आहे, पण क्रिकेटसाठी हे डेडिकेशन बघा. अनेकांचा वेगवेगळा स्वार्थ असतो, आपण बघत असतो, प्रत्येकाची वेगवेगळी भावना असते, पण काही माणसं अशी असतात निस्वार्थीपणे सेवा करत असतात. त्यामध्ये आपण काशीनाथ दादांचं नाव घेतो, त्याचबरोबर नरेशदादा ठाकूर असतील. तकदीर आणि हा चेंडू हवेत गेलाय, फिल्डर येत आहे, झेलची शक्यता, झेल झालाय ड्रॉप. तकदीर तकदीर मात्र तकदीरचं तकदीर बघा, झेल सुटल्यानंतर चौकार आलाय आणि या 4 धावेने बघा ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत. खूप उंच चेंडू गेला आणि आमचे कॅमेरामॅन बघा किती मेहनत करतायत. संस्कार फराड आहेत, त्याचबरोबर मला सांगतील सागर कोण आहेत, यश आहेत. झेल सुटला आणि या 4 धावा आलेल्या. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. जबाबदारी प्रत्येकाची, कॅमेरामॅनची जबाबदारी अधिक असते मी म्हणेन, कारण की प्रत्येक चेंडूला फॉलो करावं लागतं. बऱ्याच डोळ्यावरती झोपही असते, पण ती झोप उडवून काम करावं लागतं. आयोजकांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावायचा असतो. नुसतं एक काम मिळालं म्हणजे होत नाही, एक काम चांगलं करा, मग पुढचं काम तुम्हाला मिळेल. आज तुम्हाला जय पिंपळादेवी क्रिकेट संघाने हे काम दिलेलं आहे, पुढच्या वर्षी ते मिळावं यासाठी तुम्हाला यावर्षी चांगलं काम करावं लागेल. नाहीतर कॉम्पिटिटर भरपूर आहे, तुम्ही नाही आले तर बाकीचे तयारच आहेत. त्यामुळे चांगलं काम करा, कुठलाही हरगर्जीपणा करू नका. हे प्रत्येकासाठी आहे, फक्त लाईव्ह चॅनेलसाठी नाही. मग ते कॉमेंटेटर असतील, ते अंपायर असतील, प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रामाणिकपणे काम करावं. आणि मेन म्हणजे स्पर्धा बघून काम करू नये. काही ठिकाणी आम्ही बघतोय की शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, आणि बऱ्याच ठिकाणी स्पर्धा छोटी असली का तिथे फारसं लक्ष दिलं जात नाही, स्पर्धा मोठी असली का तिथे लक्ष दिलं जातं. आणि बऱ्याचदा आयोजक जर आपले न बोलणारे असले की मग बऱ्याच ठिकाणी ती मनमानी आम्ही करताना बघितलेले काही जणांना.
तर अजिबात या गोष्टी करू नका. मग डीजे असेल, डीजे तर आमचा घरचाच आहे, टेन्शन नाही. सुजल, आमचे प्रथमेश, भागेश प्रचंड मेहनत करतायत. आणि असं ते काम करतात ना डीजे की बऱ्याचदा एखादा बाहेरून डीजे बोलला तो देखील तितकी मेहनत नाही करत. पण हे तिघेही प्रचंड मेहनत करतायत. आल्यानंतर त्यांची काळजी आम्ही बघतोय. फक्त डीजे ऑपरेटिंग नाही, कुणाला काय हवं आहे नको आहे ही काळजी घेत असतात. कुठलाही अहंकार नाही, कुठलाही मोठेपणा नाही. प्रत्येकाला एका तराजू तोलण्याचं काम हे तीन तरुण सातत्याने करतायत. सुजल, प्रथमेश, भागेश यांचंही आपण कौतुक करूया. आणि या दरम्यान आज चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते आपण बघतोय 44. आणि काय जबरदस्त बॅटिंग, काय कमबॅक आहे बघा. असं वाटलं होतं की इथून चांगली बॉलिंग होते, पण दुसऱ्या क्षणाला हे आक्रमण बघा. मयूर खूप सुंदर बॅटिंग करतो. यंदाच्या हंगामात चांगल्या टचमध्ये देखील आहे. तकदीरनेही चौकाराने खातं उघडलेले. मागच्या मॅचमध्ये तकदीरने षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं. एक जबरदस्त संघ नारायण, एक संतुलित संघ आहे. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. बॉलिंग मार्कवर मानस भोईर तयार. 3 बॉलमध्ये 6 आलेले आहेत. चेंडू या ठिकाणी आपण बघतायत लॉंग ऑनच्या दिशेने. या दरम्यान या 2 धावा जलद गतीने पूर्ण केल्या. बॅटर त्या ठिकाणी कोसळलेले आहेत. तकदीर आणखीन एक धाव आलीच ती. दुखापत झाली का बघा, चेक करा, काळजी घ्या. कारण मगाशी गोपीचाही पाय आपण बघितलं मुरगळला, तरीही तो मैदानावरती उतरला. स्वतः तो जिम ट्रेनर आहे. निलेश म्हात्रे सारख्या खेळाडूलाही तो जिममध्ये ट्रेनिंग देत असतो. बॅटचे चेंडू मागे अडवलाय. डायरेक्ट हिट करता आलं नाही. एकदा मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. 47 धावा झाल्यात. अजूनही एक चेंडू शेष आहे. मानसचं कमबॅक चौकारानंतर चांगलं राहिलंय, पण बघूया इथून एखादा बिग हिट आला. धावसंख्या 50च्या पुढे जाईल. 5 चेंडूत 9 धावा आल्यात. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार. तकदीर, बघूया एखादा बिग हिटची अपेक्षा तर मानस प्रयत्न करेल. इथून एखादा डॉट किंवा एखादा सिंगल जरी आला तरी हरकत नाही. चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. या दरम्यान केवळ एक धाव मिळेल. अशा प्रकारे पहिलं सत्र संपलंय, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना 48 धावा धावफलकावरती आई गावदेवी क्रिकेट संघ नारायणने धावफलकावरती लावलेले आहेत. आणि 49 धावांचं टार्गेट इथून चेस करायचं 24 चेंडूमध्ये. प्रांजल स्वरूप, जय जगदंब वाकण या संघाला. आणि यानंतर आयरे वर्सेस पिसवलीमध्ये देखील मॅच होईल. टॉससाठी या दोन्ही कॅप्टननी, आयरेचे कॅप्टन आणि त्याचबरोबर पिसवली, एक जबरदस्त बॅटल. यानंतरही एक संघ आपण काढणार आहोत सुपर 4 मध्ये. या टॉसची प्रक्रिया पूर्ण करून घेऊया. आयरेचे कॅप्टन आणि त्याचबरोबर पिसवलीचे कॅप्टन आहे सुनील भोईर. आयरेचे कॅप्टन, पिसवलीची संपूर्ण टीम आहे. आयरेचे प्रवीण म्हात्रे कॅप्टन आहात का तुम्ही? कोण आहे? के हां, के आहेत. तसे के भरपूर आहेत आयरेमध्ये. तर रिलीज स्प्रे हवा आहे तकदीरला, बघा रिलीज स्प्रे द्या. कैलास केने लक्की कॅप्टन टॉससाठी येत आहेत आणि पिस्तुलीचे कॅप्टन देखील तयार राहा. मी आदरणीय नरेशदादा ठाकूर यांना विनंती करेन, आपल्या शुभास आपण टॉस करायचं आहे.
चला मॅच सुरू करा लवकर. टार्गेट 49 धावसंख्येचं आहे आणि रिकॉर्ड रन रेट आपण बघितलं तर 12.25. टॉस जिंकून प्रथम नारायण संघाने बॅटिंग केली. 48 धावा धावफलकावरती लावलेले आहेत. 49चं टार्गेट. तर बॅटिंगसाठी तयार सोमनाथ. पहिलाच बॉल स्क्वेअर मारा, कंट्रोल नव्हता. तर भीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. या थर्ड अंपायर. पहिलाच बॉल आपण बघतायत, प्रचंड वेग होता पण कंट्रोल नव्हता. तो बॉल डीप होतोय, फेअर बॉल आहे. वाईट चेक करायचंय. या आता वाईट चेक करा. नो चेक केलंय आपण. वाईट बॉल आहे. धावांतरने इथून अकाउंट ओपन होईल वाकण संघाचं. तो वाईट +1. एकूण 2 धावा. स्ट्राईकला निकेश. आयुष तयार. ओ यावेळेस मात्र उचललाय, पाठवलाय सीमारेषे बाहेर. चौकार निकेशच्या बॅट मधून. पहिला चौकार वाकण संघासाठी. हा बघा ऍक्शन रिप्ले. 6 धावा धावफलकावरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आले होते. ऑन साइडला खेळले. गॅप मोठी. पॉवर प्ले सुरू आहे. फिल्डरच्या रेंजच्या बाहेर हा चेंडू होता आणि गेल्या सीमारेषे बाहेर. धावसंख्या 6. आयुष तयार. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला निकेश. टार्गेट 49 धावांचं आहे. एक फायटिंग टोटल आहे, एक रिस्पेक्टेड टोटल आहे. चांगली बॉलिंग केली तर या मॅचमध्ये वाकण संघाला अडचण आणू शकतात, पण इथून जर वाकणने एक चांगली बॅटिंग केली, चांगली सुरुवात केली, ते देखील या मॅचमध्ये विजय प्राप्त करू शकतात. ओ शॉट ऑफ लेन. हुक केलाय. चेंडू निघालाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. सर्कलमधून क्षेत्ररक्षक आलेले आहेत. या 2 धावा इथून पूर्ण करतायत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण 8 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 41 करायचे आहेत आणि 41 करण्यासाठी तब्बल चेंडू 22. कारण रन रेट 24 या ठिकाणी दाखवतोय. त्या पद्धतीने या धावा 2 बॉलमध्ये 8 आलेले आहेत. तर फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक डॉट बॉल. उद्याच्या मॅच लक्षात असू द्या. पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. 2:45 वाजलेले आहेत तरी अनाउन्समेंट करतोय. जे कोणी जागे असतील त्यांच्या माहितीसाठी, आणि जर कोणी म्हणालं की आम्हाला माहिती नाही तर ही रेकॉर्डिंग त्यांनी ऐकावी की काल आम्ही अनाउन्समेंट केली होती आणि रात्री आम्ही 2:28 ग्रुपवरती शेअर केलेले. कारण बऱ्याचदा आम्ही अनुभव घेतला की आम्हाला माहीतच नाही, सांगितलंच नाही. ही मॅच, पहिली मॅच उद्या संध्याकाळी ठीक 5 वाजता असणार आहे. ती म्हणजे आपण बघताय त्या सोनारपाडा निळजेमध्ये तो सामना आपला एक पेंडिंग होता. ऑलरेडी त्यांना ॲडजस्ट केलं होतं. उद्या ॲडजस्टमेंट अजिबात होणार नाही. दुसरा सामना रेग्युलरचाच असेल. गावदेवी उंबारली वर्सेस गावदेवी भोपर. संध्याकाळी ठीक 6 वाजता.
तिसरा सामना या ठिकाणी तुमच्या समोर एदुडणे बी सतरंगी एदुडणे बी वर्सेस पहिला रेग्युलर सामना विजेता यांच्यामध्ये होणार आहे. आणि त्यानंतर टॉप 40+च्या ज्या टॉप 4 संघ आहेत त्यामध्ये संध्याकाळी 7 वाजता लॉट्सची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. चिठ्ठ्यांच्या आधारावरती हे सामने ठरवले जातील कोणाचा सामना कोणाशी असणार आहे. त्यामुळे उद्या जे जे संघ क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी उद्या वेळेवरती या. कुठल्याही प्रकारचं कारण सबब सांगू नका. भरपूर कारणं ऐकून घेतली आहे मागच्या 3 रात्रीमध्ये आणि आज रात्रीपर्यंत आम्ही बघतोय. कोणी सांगितलं आम्हाला लग्न आहे, कोणी सांगितलं पालखी आहे, कोण सांगतं आमचा इकडे बाहेर गेलाय. तर आता उद्या वेळेवरती या. उद्या तुमचे 5 असतील, 5 घेऊन या, खेळा. आणि या दरम्यान व्हाईट बॉल, व्हाईट +4 एकूण धावसंख्या 5 धावा मिळतील आणि 5च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 15. हे षटक आपण बघताय थोडंसं मागडं सिद्ध होतंय. आयुष कंट्रोल नाही. पहिलाच बॉल आपण बघितला स्क्वेअर, हा देखील लेग स्टंपच्या खूप बाहेर. विकेट किपरला हा चेंडू गॅदर करायला होता, तो करता आला नाहीये. थोडंसं लेझी क्रिकेट मी म्हणेन, कारण व्हाईट बॉल जर कीपरने कलेक्ट नाही केला तर मग गोलंदाज काय करेल. हुक केलाय, हा गेलाय सीमारेषेबाहेर थेट. अंपायरचा इशारा, षटकार. आणि षटकारने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 21. हा बघा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आयुषने अपेक्षा भंग केल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण बघितली तर 21 आलेली आहे. टार्गेट 49 आहे, म्हणजे इथून 28 धावांची गरज आहे. सावकाश बघा, एक इंजर्ड प्लेयर. सावकाश, काळजी घ्या, दुखापत स्वतःला होऊ देऊ नका. तकदीरच्या डोपरावरती भरपूर मोठी जखम झालेली आहे. रिलीज स्प्रे मारण्यासाठी आले होते, म्हटले की जखम झाली आहे. ते म्हणाले की साईडला मारतो, पण चुकून जर जखमेवरती स्प्रे केलं तर मग प्रचंड वेदना होतील. त्यामुळे रिलीज स्प्रे जखमेवरती नका मारू. कुठेतरी क्रॅम्प आलाय, पाय मुरगळलाय, सूज आले तर मारा. तकदीर मैदानावरती गेलेले आहेत, कारण की 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या आणि कुठेतरी आता इथून लीड करणं गरजेचं आहे. 28ची गरज आहे आणि 18 चेंडू शेष आहेत. रिकॉर्ड 109.33. जबरदस्त बॅटिंग निकेश पाटीलने केलेली आहे. निकेश पाटील इम्प्रेस करतोय. पूर्वी वाकणमध्ये तुम्हाला जास्ती लेफ्ट हँडेड बॅट्समन तुम्ही फार कमी बघितल्यात. आम्ही प्रदीपलाच बघितलं होतं की एकमेव लेफ्ट हँडेड. लेफ्टी बॉलर आम्ही जीतला बघितला, अविनाशला बघितला, पण लेफ्ट हँडेड बॅटर या टीममध्ये आपण फार कमी बघितले. त्यामध्ये निकेश हे नाव देखील आपण आता ॲड करू शकतो आणि चांगली बॅटिंग करतोय तो टॉप ऑर्डरमध्ये. बॉलिंग मार्कवर मयूर मात्र तयार. 18 चेंडू 28ची गरज. पुढे गेले होते, स्टेप आउट खेळायचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी सुरुवात चांगली झाली. मागच्या षटकाने दबाव पूर्णपणे नारायण टीमवरती आणलेले आहे, कारण पॉवर प्ले तर ते षटक तिथे जर इकॉनॉमिकल बॉलिंग आली असती झाली असती तर दबाव इथून क्रिएट करता आला असता. जसं आपण बघितलं गोपीचंदने बोपरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले आणि तिथून ती मॅच आपल्या बाजूने झुकून टाकली आणि तो प्रेशर पूर्णपणे ट्रान्सफर झाला भोपर टीमवरती. इथे आपण ते चित्र बघितलं. 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यानंतर थोडासा संघ नारायण बॅकफुटवरती गेलेला आहे. चांगला चेंडू खोल टप्प्याचा सन्मान देण्यास भाग पाडले आणि नक्कीच प्रयत्न करतोय मयूर. सलग 2 चेंडू या ठिकाणी डॉट आलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी. बॅटने बॅटच्या मधोमध टाकला होता. सोमनाथच्या फुटवर्कची परीक्षा घेणारा हा चेंडू होता. 1 वरती नॉट आउट आहेत. 16 चेंडू 28ची गरज आहे. समोर खेळतायत, फिल्डर आहेत आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. देव देता आणि कर्म नेता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, कारण या क्षणाला सोमनाथची विकेट महत्त्वाची होती. गोलंदाज काय करून काय करणार हा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत गोलंदाजाला आत्मनिर्भर बनावं लागेल. त्याला क्लीन बोल्ड करावं लागेल. कॉटन बॉल
बाद करावा लागेल किंवा पायचीत बाद करावा लागेल जर फिल्डर साथ देत नसतील. एक सोपा झेल होता आणि हा झेल ड्रॉप झाल्यानंतर मात्र आता इक्वेशन 25 धावांची गरज 15 चेंडूमध्ये. खराब क्षेत्ररक्षण आणि या चुका पराभवाला कारणीभूत ठरतात. सोमनाथ सारख्या बॅटरला जीवनदान विकेट आली असती, दबाव वाढवता आला असता, नवीन फलंदाज आले असते. ऑलरेडी पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च झाल्यात आणि या ओव्हरमध्ये मयूरने काय गोलंदाजी केली आहे. सोमनाथला बाद करण्याची एक संधी निर्माण केली होती त्याने लॉंग ऑनला, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघितलं तर अमरकडनंही चूक झाली आहे. आज अमरने बॅटिंगही चांगली केली नाही, फिल्डिंगमध्येही ही फार मोठी चूक झाली. एक चांगला क्रिकेटर आहे, अनुभवी आहे, पण असं होतं क्रिकेटमध्ये. आपण बघत असतो क्रिकेट असो किंवा आयुष्य, चुका माणसांकडनं होत असतात. कोणी काही जाणीवपूर्वक या गोष्टी करत नसतो. तो प्रेशर, तो दबाव या चुका घडवून आणतो. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय, सीमारेषेबाहेर चौकार. आणि आधी आपण बघितलं तर तो झेल पकडला असता तर कदाचित स्ट्राईकला अमर त्या ठिकाणी निकेश आलाच नसता. हा बघा, हे षटक चांगलं होतं. आपण म्हणत होतो सुरुवातीचे 3 बॉल अप्रतिमरित्या हाताळले होते, पण निकेश कॉन्फिडन्स दिसतोय त्याच्या बॅटिंगमध्ये. 17 वरती जाऊन पोचलाय, 28 धावा झालाय आणि हा बघा मागचा स्ट्रोक. हो, यावेळेस डायव्ह करतायत, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती एकूण आपण बघतायत 29 धावा झाल्यात आणि विजयासाठी अजूनही इथून 20 धावांची गरज आहे. 13 चेंडूत 20 करायचे आहेत. मॅच आपण जर म्हटलं तर अजूनही बॅलन्स आहे असं म्हटलं तर काही अतिशयोक्ती होणार नाही, कारण की अशा मॅचेस आपण बघितले रंगताना. पण त्यासाठी गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे, क्षेत्ररक्षण देखील त्या दर्जाचं होणं गरजेचं आहे. 13 चेंडूमध्ये 20 करायचे आहेत. हो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. अशा प्रकारे हे षटक संपलेलं आहे. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 8 धावा आल्यात, 8 पेक्षा कमी आल्या असत्या जर तो झेल पकडला असता. पण जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आणि जर तर शिवाय हा खेळ सुद्धा नाही. 12 चेंडूत 20 करायचे आहेत. पहिल्या 12 बॉलमध्ये 29 आलेले आहेत. पण बघूया, असे 2 गोलंदाज निवडावे लागतील या मॅचमध्ये नारायण संघाला. खरं तर या 3ऱ्या ओव्हरमध्ये अशी गोलंदाजी व्हायला पाहिजे की इकॉनॉमिकल बॉलिंग झाली तर या मॅचमध्ये एक रंगत निर्माण होईल. पाणी तिथे आहे बॉक्समध्ये. तर 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. वेळ जास्त घेऊ नका. टीम मेटिंग फार मोठी नसावी नारायण टीम. यानंतर एक मॅच कव्हर करायची आहे. नाईट स्पर्धेमध्ये अजिबात विचार केला जात नाही. सगळ्यांना माहिती आहे दिवसा अंधार झाला का मॅच संपते, दिवस संपतो. रात्री माहिती आहे की सकाळ झाली तरी खेळू शकतो. तर 12 बॉल 20 ची गरज आहे. पिसवलीचे कॅप्टन नाना बोलवत आहेत. पिसवलीचे खेळाडू सगळ्यांनी या आता लढाईची वेळ झालेली आहे. भरपूर आराम केलाय आणि ही संघर्षाची वेळ, महत्वाची मॅच. दोन्ही टीमने प्रचंड मेहनत केली आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी. पण बघूया पुढच्या मॅचमध्ये मेहनतीचं फळ कुणाला मिळतंय. 12 बॉल 20 ची गरज आहे. चला, वेळ जास्त घेऊ नका. तर बॉलिंग मार्क वर तयार ओमकार. बघूया, ओमकार तयार. स्टार्टिंग इनला निकेश 18 वरती नॉट आउट आहे. डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज ज्याने या इनिंगमध्ये मेरिटनुसार बॅटिंग केलेली आहे. चला, वेळ जास्त घेऊ नका नारायण टीम प्लीज. 12 बॉल 20 ची गरज. ओमकार तयार. ऑन साइडला फिल्डर नाही आहेत. मागे चेंडू गेला सीमारेषेबाहेर. या 4 धावा.
आणि या 4 धावेने इक्वेशन सोपं झालंय. आता करायचे धावा ऐकून 16. खराब बॉल होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि निकेश खूप चांगल्या पद्धतीने हुक खेळतोय. वेगाला वेगाने उत्तर दिले जात आहे. 22 वरती पोहोचला निकेश. संघाला 16ची गरज आहे. संघाच्या धावा 33. एकही विकेट नाही आहे. ही जमेची बाब. सोमनाथला जीवनदान मिळालंय पण सोमनाथला त्यानंतर फारशी स्ट्राईक मिळालीच नाही. निकेशने मात्र या इनिंगमध्ये संघ नायकाने दाखवलेल्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी केलेली आहे. 11 बॉल 16ची गरज. ओमकार तयार. लॉंग रनअपने पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला निकेश. उंच गेला, लांब जाईल का प्रश्न आहे आणि गेला थेट बाहेर. आला षटकार. करत असताना 20 धावांची गरज. 12 चेंडूत पहिल्या 2 बॉलमध्ये 10 आलेले आहेत आणि आता इथून मात्र आणखीन 10 करायचे आहेत. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहेत, वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण पण एकच धाव आणि आता मात्र बॉल टू रन इक्वेशन विजयासाठी. प्रांजल स्वरूप, जय जगदंब वाकण, प्रवीण तांडेल यांचा संघ. मॅन फ्रॉम बेतवडे. प्रांजल प्रवीणच्या सुकन्येचं नाव आणि स्वरूप हे प्रशांतच्या सुपुत्राचं नाव. पॉइंटला आ देखील ड्रॉप. घर फिरलं की घराचे वाशे फिरतात आणि एखादी गोष्ट तुमच्या अगेन्स्ट घडू लागली क्रिकेटमध्ये की मग तुमच्या बाजूने सगळ्या गोष्टी नकारात्मक घडतात आणि पूर्णपणे जणू काय या मॅचमध्ये सरेंडर केले नारायण संघाने. एकही विकेट प्राप्त झाली नाही. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय. बॅटिंग तर चांगली झाली. 48 ही धावसंख्या काय फार कमी नव्हती पण गोलंदाजांनी निराशा केली. क्षेत्ररक्षणामध्येही चुका झाल्या. हा वाईट बॉल. एकही विकेट नाही. 41 ही धावसंख्या धावफलकावरती. 42. 7ची गरज आहे. ओमकार तयार. स्ट्राईकला निकेश. ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने. केवळ एक धाव. नकार दिला सोमनाथने. माहिती आहे गरज नाहीये. सिंगल डबल्स नाही आपण हे लक्ष चेस करू शकतो. 7 बॉलमध्ये 6ची गरज. 7 चेंडू आणि 6 विजयासाठी हव्यात. प्लीज कोणी शेकोटी पेटवली असेल तर बंद करा. दूर आतमध्ये येतोय. हलक्या हाताने प्लेस करतायत. सिंगल कंप्लीट केले आणि आता इक्वेशन येणारे चेंडू 6 आणि करायच्या धावा एकूण आपण बघितलं तर 5. तर 7 चेंडू 5 आणि बहुतेक अमरला आवाज दिलेला आहे म्हणजे अखेर षटक अमर घेऊन येईल. तर इथून अमरने जर ही मॅच जिंकून दिली तर अमरने सोडलेला तो झेल त्याला मात्र तिथे माफ केलं जाईल. पण तो झेल आपण म्हणतो की सुटला आणि त्यामुळे मॅच एकापर्यंत चुकली तर असं नाही आहे. निकेशने चांगली बॅटिंग केली आहे. बाकीच्या गोलंदाजांनी फलंदाजांना रोखलंच नाही आहे. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज तुम्हाला ते दिसलंच नाही आहे आणि या मॅचमध्ये कुठेही जगदंब वाकण संघ दबावामध्ये आलेला दिसला नाही आहे. त्यांच्यावरती तो दबाव निर्माण करताच आला नाही आहे. 44 वरती एकही विकेट नाही आहे आणि केवळ 5 धावांची गरज. काही वर्सेस पिसवली एक जबरदस्त बॅटल. यानंतर राऊंड विकेट. अंपायर या ठिकाणी आवाज देत आहेत आणि अंपायरला ते सांगावं लागतं बॅटरला की गोलंदाज कुठल्या साईडने येतोय. पूर्वी जुन्या काळात
या बाजूने टाकतो त्या बाजूने टाकतो असं सांगायचे. इकरशा टाकता. आता तुम्हाला तो कॉल द्यावा लागतो. राउंड दी विकेट, ओव्हर दी विकेट. चला वेळ नका घेऊ. साबल 5. स्विच हिट. चेंडू गेला या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि आज चौकार. धावांची बरोबरी इक्वल झालेली आहे आणि या मॅच मधला आता सस्पेन्स या ठिकाणी संपलेले आहे. प्रयत्न करत होते की सुरुवातीचे 2-3 बॉल चांगले आले तर या मॅच मध्ये एक रोमांचकता निर्माण होईल, प्रेशर क्रिएट करता येईल, पण तशी काही संधी निर्माण करू दिली नाही सोमनाथने. हा बघा स्विच हिट. केवळ एक पाऊल दूर विजयापासून आणि हा सामना जिंकलेला आहे प्रांजल स्वरूप 11 जय जगदंब वाकणने. अभिनंदन संपूर्ण टीमचं अभिनंदन पुरस्कर्ते प्रवीण तांडेल यांचं. आणि या सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूया. पिसोली संघ फिल्डिंग साठी तयार झालाय आणि आयरेचे बॅटिंग